हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. सब संतन की जय. देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणून धनंजया जयापरी. आजच्या या दुःखांकित प्रसंगी प्रवचन अर्थात प्रबोधन सेवेसाठी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची ही ओवी आहे. ही ओवी सर्वांच्या पाठातली आहे. आपण कित्येक वेळा त्याच्यावरती निरूपणही ऐकलेलं आहे, परंतु आज आपल्याला थोड्या वेगळ्या अंगानं त्याचं आपण निरूपण करणार आहोत. माझी उपस्थित सर्वांना, दुःखांकित बंधू भगिनींना, माता भगिनींना विनंती आहे, कृपया आपण हा जो काही कार्यक्रम आहे तो पार पाडत असताना लक्ष इकडे जर दिलं तर मला वाटतं आपल्याला आज काहीतरी इथून घेऊन जाता येईल. तसं पाहिलं तर कैलासवासी मंगल शिवराम म्हेत्रे त्यांचं माहेरचं नाव, त्याबरोबर सासरचं नाव शुभांगी देवीदास बनकर यांचं 5 दिवसापूर्वी देहावसन झालं. आज या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता, आदरांजली वाहण्याकरिता एक शोकसभा आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर दशपिंडी दान हाही कार्यक्रम, हाही विधी या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. आता या संदर्भामध्ये थोडासा परिहार आणि प्रयोजन देणं हे प्रवचनकर्त्याचं किंवा व्याख्यात्याचं आद्य कर्तव्य असतं. आपला हा जो काही धार्मिक विधी आहे, या धार्मिक विधी करत असताना त्या विधीची सुरुवात कशा पद्धतीनं झाली, आजपर्यंत तो विधी आपल्यापर्यंत कसा आला, तर थोडासा परिहार द्यायचा तो असा. आमचे मार्गदर्शक आणि विधी करते भीमराव तात्या कोथिंबिरे श्रीगोंदा संपूर्ण महाराष्ट्रभर जे या विधीच्या एक विधी करते म्हणून प्रसिद्ध आहेत, ते विधी करते त्यांच्या माध्यमातून मला परवाच फोन आला आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा या श्रद्धांजलीपर शब्द सुमनांनी आदरांजली वाहण्याचा योग आला. हे झालं अल्पसा परिहार. तर महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये आपली सेवा रुजू करून निवृत्त असणाऱ्या कैलासवासी मंगल तथा शुभांगीताई यांचा जो आजचा दशपिंडी दानाचा विधी या ठिकाणी संपन्न होतो. आपण सर्वजण दुःखांकित अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिला. आता देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणून धनंजया जयापरी. जन्म आणि मृत्यू ही माणसाच्या जीवनातली, म्हणजे जिथून जन्मापासून जे जीवन सुरू होतं आणि शेवटच्या श्वासाला जे संपतं, हा जो काही एक सोहळा, तो आपण आपल्या भाषेमध्ये त्याला विधी सुद्धा म्हणू शकतो. तर खऱ्या अर्थानं हे जीवनाचं अंतिम सत्य आहे, याला कुणीही टाळू शकत नाही. आणि मग आपल्याला हा जो काही विधी आहे,
आपण आपल्या धर्माप्रमाणे जो विधी करतो, खरं तर या विधीची सुरुवात जी झालेली आहे त्याचा जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर आपल्या एक लक्षात येतं, या सर्व विधीमध्ये किंवा या सर्व मानवाच्या ऐहिक आणि लौकिक जीवनामध्ये ही जी काही महाराष्ट्र भूमी आहे, अगदी लहान मुलांना जरी विचारलं की बाबा ही महाराष्ट्र भूमी कोणाची, लहान मुलगाही उत्तर देतो ही महाराष्ट्र भूमी संत महापुरुषांची भूमी आहे. या महाराष्ट्राचा राजा कोण? या महाराष्ट्राचा राजा अनेक राजे होऊन गेले. या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राची विचारधारा कोणती? प्रत्येक जण सांगतो की या महाराष्ट्राला विचारधारा आहे शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, आणि विचारधारेवर चाललेला हा पुरोगामी महाराष्ट्र. अशा पद्धतीचे या पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा आहे, त्या विचारधारेचं जे काही पाया घातलेला आहे तो आपल्या वारकरी साधू संतांनी घातलेला आहे. ज्या वेळेस 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये राजा रामदेव रायाचं राज्य होतं, राजा रामदेव रायाच्या पदरी हेमाद्री पंत म्हणून एक भिक्षुक भट त्यांच्या राज्यामध्ये तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करण्याचा त्याचा रोजचा परिपाठ होता. त्या काळामध्ये रामदेव रायाला त्याचे जे काही भिक्षा मागून खाणारे जे भिक्षुकशाही होती, त्या भिक्षुकशाहीनं आपल्याला राजाश्रय मिळावा म्हणून त्यांनी रामदेव रायाच्या दरबारी जाऊन या सर्व कर्मकांडाला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. आणि त्या हेमाद्री पंतानं चातुर्वर्ण चिंतामणी या ग्रंथाची निर्मिती केली. आता या चातुर्वर्ण चिंतामणी या ग्रंथामध्ये आपण जर बारकाव्यानं पाहिलं तर या ग्रंथामध्ये 2000 विधी लिहून ठेवलेले आहे. 2000 विधी करण्याचं बंधन आपल्या बहुजन समाजावरती किंवा शूद्र अतिशूद्रांवरती त्यांनी थोपवलं आणि स्वतःची जी काही अर्थार्जनाची जी बाजू होती ती बळकट करून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्या काळामध्ये आपल्या बहुजन समाजाला ज्ञान घेण्याची मुभा नाही, अधिकार नाही, शिक्षण नाही, 18 विश्व दारिद्र्य, दुःखांकित आलेल्या सर्वांना विनंती आहे आपण कृपया शांततेने बसा आणि लक्ष द्या. हे प्रवचन जे आपण करत असतो ते प्रवचन असतं. प्रवचनाचा खरा अर्थ आहे प्रबोधन. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं ते नामदेव महाराजांनी, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जे सांगितलंय. खरंच आज जर विचार केला तर आपण जे कीर्तनकार प्रवचनकार आजचे जे पाहतो तर खऱ्या अर्थानं ते प्रबोधन करण्याऐवजी आपल्या डोक्यामध्ये बऱ्यापैकी कचरा टाकण्याचं काम करतात. सगळेच कीर्तनकार प्रवचनकार असे आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही, किंवा त्यांच्यावरती कुठेतरी टीकात्मक बोलणं हा माझा अजिबात उद्देश नाही. परंतु आपण कुठेतरी खरंही बोललं पाहिजे हे मात्र आपण स्वीकारलंच पाहिजे. आज जर विचार केला तर हा जो वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वावरती आधारलेला हा वारकरी संप्रदाय, त्याची आज कशा पद्धतीने घुसखोरी झालेली आहे. विविध विचारांची त्याच्यामध्ये घुसखोरी होऊन आज आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये कचरा टाकण्याचं काम या व्यवस्थेनं जे चालवलेलं आहे. तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने मला प्रवचन किंवा प्रबोधन करण्याची अजिबात गरज वाटली नव्हती किंवा मी करणारही नव्हतो. परंतु ज्या वेळेस मी या समाजाकडे पाहतो आणि जे प्रबोधनकार जे स्वतःला म्हणून घेतात त्या प्रबोधनकारांनी ज्यावेळेस या समाजामध्ये
प्रबोधन करण्याऐवजी वेगळ्याच कुठल्या तरी मार्गाला लावून या लोकांना शांती समाधान मिळवण्याऐवजी त्यांच्यामध्ये अशांती कशा पद्धतीने निर्माण होईल याचा सातत्याने प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मला नाईलाज असतो हे प्रवचन किंवा प्रबोधन मी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण जिथं कमी तिथं आम्ही भूमिका शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांचा एक मूळ गाभा असं म्हटलं तरी चालेल. आज आपण पाहतोय की बरीचशी मंडळी असंही म्हणतात की कीर्तनानं हा समाज सुधरत नाही आणि तमाशाने बिघडत नाही. आणि जर असं असतं तर कीर्तन आणि प्रवचन करायचे कशासाठी? कीर्तन आणि प्रवचन आज एवढ्यासाठीच करायचे आहे की कुणीतरी एखादा महाराज आपण त्याची मुजोरी करतो आणि तो आपल्या डोक्यामध्ये नाना तो प्रकारचा कचरा टाकतो, आपल्याला त्याची अनावश्यकता आहे. धर्म त्याच्या पद्धतीने वेगळाच सांगतो, कारण या व्यवस्थेनं आजपर्यंत ज्यांनी म्हणून या बहुजन समाजाचं जनसामान्यांचं ज्यांनी उद्धार करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना प्रथमतः विरोध केला. विरोध करून संपला नाही, बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बदनाम करूनही जर संपला नसेल तर मग मात्र त्याला त्यांनी स्वीकारला असं दाखवलं, पण स्वीकारलं त्या व्यवस्थेनं त्यांच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या फेवरमध्ये त्यांना जसा पाहिजे तसं त्यांनी तो आपला महापुरुष किंवा संतांना स्वीकारलं. आणि इथूनच खरं तर आपली वाताहत व्हायला सुरुवात झाली. आपला विषय चालला होताच वारकरी संप्रदाय कशा पद्धतीने उदयास आला. आणि वारकरी संप्रदायाची जी तत्व आहेत, वारकरी धर्माची जी तत्व आहेत, त्या प्रत्येक संत महापुरुषांनी जो आपला वारकरी धर्म दिला त्या वारकरी धर्माच्या आपण पायी की आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. वारकरी धर्माची जी तत्व आहेत त्या वारकरी धर्माची तत्व तशी आपल्याला पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करायचे आहेत. आणि म्हणून या रामदेव रायाच्या पत्रीच्या हेमाद्री पंतांनी सेवा करत असताना, त्याच्या राज्यामध्ये वास करत असताना आपल्या या विधीला राजाश्रय मिळवून घेतला आणि चातुर्वर्ण चिंतामणी या नावाचा ग्रंथ तयार केला. आणि त्या ग्रंथामध्ये 2000 विधी सांगितले. ते 2000 विधी बहुजन समाजानं त्याच्या आयुष्यामध्ये किंवा वर्षामध्ये ते करून घ्यायचेच आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे विधी त्यांना करून घ्यायचेच असतात. जर हे विधी नाही केले तर मग मात्र आमचा अज्ञानी, अशिक्षित, दीन दुबळा, दारिद्र्याने पिचलेला, खंगलेला सर्वसामान्य या माणसांना सांगितले की तुम्हाला पाप लागेल, तुम्ही नरकात जाल. तुम्ही जर या विधी नाही केल्या तर मग मात्र तुम्ही नरकात जाल. आणि त्या भीतीपोटी भीती घालून आमचा हा बहुजन समाज आजपर्यंत त्या विधीचं अनुकरण करत आलेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेस एखादी घटना एखाद्या गावामध्ये घडते, असंही एखाद्याचे वडील जावेत. त्या काळामध्ये 18 दारिद्र्य. वडील गेल्यानंतर 4-5 गावामध्ये एखादा भिक्षुक, एक भट असायचा. आणि मग तो भट त्याला जर माहिती झालं तर मग तो आपल्याला एक कर्मकांड करायला लागेल. आणि आपल्याकडे घरात राहण्याचा कणही नाही, खायचीच पंचायत आहे, तर आपण हा विधीचा, या कर्मकांडाचा खर्च कुठून करणार? आणि मग वडील एक्सपायर झाले, वडिलांचं निधन झालं, म्हणून ते मुलं काय करणार? त्या वडिलांचं दहन विधी वगैरे कुणालाही माहिती होऊन न देता, अर्थात त्या वर्ण वर्चस्ववाद्यांना किंवा ज्यांचं वर्चस्व आपल्यावरती असावं असं वाटतं अशा लोकांना ते माहिती होऊ देत नसायचे. आणि मग तो विधी उरकायचा. त्या भटाला कुठून तरी कुणकुण लागायची. कुणकुण लागल्याबरोबर तो भट शोध करीत त्या घरी येणार आणि म्हणणार, कुठे गेले वडील? हे उत्तर देणार, काहीतरी उत्तर देणार, गावाला गेले, नातेवाईकाला भेटायला गेले. आता भेटायला गेलेले असतात का? ते परत येण्यासाठी गेलेले असतात का? नाही. पण हे जर सांगितलं तर मग मात्र कर्मकांड आपल्यावरती धोपवतील, आपल्याला नानाची भीती घालतील. आणि म्हणून त्या मुलांनी उत्तर द्यायचं की आमचे वडील बाहेर गावी गेलेत. आणि भटाच्या लक्षात यायचं आणि त्यांनी म्हणायचं, एक म्हण रूढ झाली पा. कोणती म्हण बाबा? काका, कोणती म्हण रूढ झाली?
बाप दाखवला नाही तर वडील कुठे गेलेले असतात, वरती गेलेले असतात, निधन झालेलं असतं. परंतु तो काय सांगतो, या कर्मकांडाला कंटाळून त्यांनी म्हणायचं बाप दाखवला नाही तर श्राद्ध घाल, अशा पद्धतीने मन रूढ जाईल. अशा खूप काही म्हणी आहेत आपल्याकडे. त्यांचा जर आपण अर्थ पाहण्याचा विषय प्रयत्न केला तर आपण त्याच्यापर्यंत जातो. आणि म्हणून कॉम्रेड शरद पाटील असं म्हणतात पहा की अभिजनांच्या इतिहासामध्ये बहुजनांचा इतिहास सावलीप्रमाणे आलेला आहे. ज्याच्या वेळी त्यांनी त्यांच्या इतिहासाची किंवा पुराणांची मांडणी केली त्याच्या वेळेस आपल्या बहुजनांच्या गुलामगिरीचं कारण आपल्याला त्याच्यातच दडलेलं आहे. त्याच्यात लक्ष देतं. फक्त आपल्याला गरज ती आहे की आपण आपल्या सारासार वेग बुद्धीनं, सतत वेग बुद्धीनं त्याच्याकडे पाहण्याची, अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी हे जे काही कर्मकांड आपल्यावरती थोपवले, 4-2 गावामध्ये असून एकच दिवशी असणार, लग्नाच्या तिथी असताना लग्न सराईमध्ये एका गावामध्ये एकच दिवशी असल्यामुळे काय व्हायचं, एखादा माणूस जर त्यांच्याकडे पाहण्यासाठी गेला मुहूर्त काढण्यासाठी तर त्यांनी म्हणाले तुमच्या लग्नासाठी या वधू वारासाठी सकाळी 11चा वेळ तुमच्यासाठी व्यवस्थित आहे. तोच वेळ यांना लागतोय. दुसरा एखादा गेला त्या दिवशी मुहूर्त आहे, त्याला सांगणार 12चा मुहूर्त चांगला आहे. तिसरा गेला त्याला सांगणार 2चा मुहूर्त चांगला आहे. आता एवढं सगळं कार्य करत असताना धावपळ व्हायची. एक भट सगळ्या लग्नापर्यंत, सगळ्या विवाहापर्यंत जात असताना कोणीतरी त्याच्याबरोबर जोडीदार असतो. आणि मग थोडी धावपळ झाल्यानंतर सगळा विधी, ज्या विधीला 2 तास लागतात तो विधी यांनी अर्ध्या तासामध्ये उरकायचा आणि पुढच्या विधीसाठी जायचं आणि काय सांगायचं. मग त्याच्याबरोबर जो असणारा त्यांचा जो जोडीदार असतो, तो जोडीदार अहो काका, तुम्ही काय म्हणता, इकडे काय म्हणतात, बोलत नाहीत का तुम्ही, काकाच म्हणता ना, आमच्याकडे देव बाप्पा म्हणतात, कुठं कुठं गुरुजी म्हणतात, है ना. अहो काका, अहो गुरुजी, हा विधी करायला तर 2 तास लागत होते, तुम्ही 1 तासातच कसा उरकला, 1 तासातच कसा उरकला. अरे गप ना. काका काय म्हणायचे, अरे गप ना, तुला काय करायचे, नवरा मरू नाही तर दक्षिणा मिळण्याची. अशा या म्हणी रूढ झाल्या. तेव्हापासून जे आपल्यावरती कर्मकांड आपल्यावरती थोपवण्याचा प्रयत्न केला, अशा अनेक म्हणी आहेत. हे जर मी सांगत बसलो तर आपला वेळ ह्याच्यातच निघून जाईल. तुम्हाला हेच सांगत बसलाय काय आम्हाला, असं काही नाही. आजचं जे चिंतन आहे याचे प्रबोधनात्मक चिंतन आहे. याचा तुम्ही बारकाईने जर अभ्यास केला तर मला वाटतं हे प्रबोधन, जसं नामदेव महाराजांची इच्छा होती, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावूची गे, अरे ज्ञानदीप लावण्यासाठी हे कीर्तन प्रवचन असतं, प्रबोधनासाठी असतं. हे डोक्यामध्ये कचरा टाकून घेण्यासाठी नसतं. आणि मग या सगळ्या गोष्टींचा साधू संतांनी विचार केला. प्रत्येक जाती धर्मातून एक संत आमचा उदयाला. 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पहिलं अधिवेशन भरलं वाळवंटामध्ये. सर्व साधू संतांनी, ज्ञानेश्वरादी 4 भावंड, माऊली ज्ञानेश्वर, सोपानदेव, गुरुवर्य निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, चोखामेळा, रैदास महाराज, संत सेना महाराज, नरहरी सोनार, गोरबा काका, सगळ्यांचं एक आंदोलन वाळवंटामध्ये बसलं. आणि मग त्यांनी संत एकांती वैसले, सर्व सिद्धांत शोधिले, सार काढले निवडून ते एक हरीचे. बोला ना काका, पहिल्यांदा ऐकताय का हे, हरीचे नाम. हे जे सर्व 2000 कर्मकांड जे फैलावले होते, आपल्या बहुजनांच्या माथ्यावरती जे थोपलेले होते, ते सर्व कर्मकांडाला या साधू संतांना या वारकरी धर्माची स्थापना केली. आणि त्या वारकरी धर्माची स्थापना करून एकच पर्याय दिला, हरीचे नाम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि मग ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. आज ज्ञानेश्वरांची जर आपण, सगळ्यांना माहिती आहे काय काय त्यांचा इतिहास आहे, किती छळ केला, किती छळ केला, एवढा छळ केला. आणि आपल्या मुलांचा छळ होऊ नये म्हणून
ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांनी जलसमाधी घेतली, त्यानंतरही छळ थांबला का? बोला काका बोला, माझ्या अंगावर शहर येतं. तुम्हाला प्रश्न विचारताना थांबला का छळ? का नाही थांबला? छळ कोणी केला? उत्तर तुम्हाला मिळतील. ज्ञानेश्वर महाराजांनी आजपर्यंतच्या आपण जे म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेव माऊली, संत शिरोमणी नामदेव महाराज, हे सर्व संतांची मांदियाळी त्या ठिकाणी जमली. त्यांनी सर्व सिद्धांताचं त्याच्यावरती विचार विनिमय केला आणि सार एकच काढलं, हरीचं नाम. आजपर्यंतच्या या पुराणामध्ये, या धार्मिक शास्त्रामध्ये एकच लक्षात घ्या, सर्व त्या कर्मकांड आणि देवधर्माच्या विरोधामध्ये बोलणारा पहिला महापुरुष, पहिला माऊली म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ झाले. दररोज इथं हरिपाठ करणारी मंडळी आहेत, मला माहितीये. हरिपाठामध्ये आम्ही म्हणतोय हे जप तप कर्म म्हणजे हे चाललेलं कर्मकांड, क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम विनाकारण चाललेलं आहे, सगळं व्यर्थ आहे. कुणी सांगितलंय? अरे माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. का आम्ही त्याचा अर्थ समजून घेतला नाही आजपर्यंत? वारकरी म्हणून घेतो ना स्वतःला? अरे वारकरी या व्यवस्थेनं वारकऱ्याचा अर्थ आम्हाला सांगितला. वारी करणं म्हणजे खेट्या करणं, वारीला जाणं, वारी नेणं. हो, तो अर्थ आहेच, परंतु वारकरी जो साधू संतांना अपेक्षित होता, तो वारकरी या कर्मकांडाच्या विरोधामध्ये, या गुरसटलेल्या चाली रीती याच्या विरोधामध्ये वार करणारा तो वारकरी, हा आमच्या संत महापुरुषांना अपेक्षित असणारा वारकऱ्याचा अर्थ आहे. संत श्रेष्ठ माऊलींनी पुढे आणखी सांगितलं हरिपाठामध्ये. तेवढं सांगून तरी थांबले ना? दररोज आम्ही हरिपाठ म्हणतो, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. सांगा, आजपर्यंतच्या या कर्मकांडा विरोधामध्ये ज्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी, आम्ही ज्यांना माऊली म्हणतो, माऊली कोणाला म्हणतो? जिला स्वतःच्या मुलाबद्दल जो कळवळा असतो, बुडते हे जन न देखावे डोळा, हे तो कळवळा म्हणून या, हे हृदय असतं माऊलीचं. आणि विश्वाची माऊली होऊन बसले त्या माऊलीने सांगितलं, आपण त्यांचं सुद्धा ऐकत नाही. किती गद्दारी करतोय आपण आपल्या संत महापुरुषांच्या विचारांशी. आपण कुठेतरी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, म्हणून एवढ्या तळमळीने बोलतोय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 89. तुम्ही शरीराते न पिळावे, तुम्ही कोठेच न जावे तीर्थासी गा. आज आम्ही कुठं कुठं जातोय, देवदेवतांतरानं भजावे. शरीराते न पिळावे, कोठेच न जावे तीर्थासी गा. ह्या ओव्यात माऊलींच्या, आपण त्याचा विचार केला नाही. आणि म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज वारंवार सांगतात, नाना म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. अहो, आम्ही पारायण केले, प्रत्येक वर्ष आमच्या गावामध्ये सप्ताह होतो, आम्ही ज्ञानेश्वरीची पारायण करतो. माफ करा, काही गोष्टी मला इथं कदाचित माझा तो अधिकार नसेल, पण राहत नाही बोलल्याशिवाय. काका, तुम्ही सगळे माझ्या आजोबाच्या वयाचे आहात, वडिलांच्या वयाचे आहात, माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. ज्या वेळेस आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करतो एखाद्या सप्ताहामध्ये, जवळून निरीक्षण करा त्या सप्ताहातल्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाची. अहो, त्या ज्ञानेश्वरीची इतकी विटंबना करतात हे पारायण करणारे लोक. इथला एक शब्द वाचतात, पुढचा एक शब्द वाचतात, झाला त्यांचा अध्याय, आला चहा, केला नाश्ता, आलं दुपारचं जेवण, झालं आमचं पारायण. हे पारायण आम्ही करतो आणि त्यातून आम्ही पुण्य मिळवण्याच्या गोष्टी करतोय. काय म्हटलं पाहिजे? अरे, हे ज्ञानदेवांनी लिहिली, ज्ञानदेवांनी स्वतःला ज्ञानेश्वर कुठेच म्हणून घेतलं नाही.
आपल्याला वाटतं ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ती ज्ञानेश्वरी आहे. चूक. ज्ञानेश्वरांनी नाही लिहिली ज्ञानेश्वरी, ज्ञानदेवांनी लिहिली. आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ती ज्ञानेश्वरी, अजिबात नाही. अरे ती ज्ञानाने ऐश्वर्य संपन्न आहे म्हणून ती ज्ञानेश्वरी आहे, आणि तुम्ही तिच्यामध्ये पाप पुण्य शोधताय. आपल्याला अगोदर ज्ञान मिळवावं लागलं. ती ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि आपण पारायणामध्ये खरं सांगा किती वेळातून आपल्याला अर्थ घेतो आपण त्याचा. अर्थाविनं पाठांतर कसं करावे, नाकाविनं मोती अर्थाविनं पोती, किती किती प्रमाण दिली. अर्थ जाणून न घेता आपण जे केलेलं पाठांतर आहे. पोती पडपड जगमुआ पंडित भयानक होय. संत कवी म्हणतात पोती पडपड जग में पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम के पडे सो पंडित होय. अडीच अक्षर प्रेमाची ज्यांना समजलीच नाही, ज्यांना प्रेम काय, आपुलकी आहे, जिव्हाळा काय हे जिथं समजलंच नाही, त्या माणसाला पंडित म्हणणं चूक आहे. त्यांना मी पंडित म्हणू शकत नाही. अशा पद्धतीची मांडणी, अशा पद्धतीची भूमिका आपल्या साधू संतांनी घेतली. आणि मग हे जे काही भक्ती आंदोलन होतं, या भक्ती आंदोलनामध्ये या सर्व संत महापुरुषांनी विचार करून ठरवलं की हे जे काही कर्मकांड आहे, या कर्मकांडातून माझ्या बहुजन समाजाला, हा जो बहुजन समाज स्वतःची अधोगती करून घेतोय, गुलामगिरीमध्ये पिसतोय, ज्या नाही त्या गोष्टी करतोय, जिथं नाही जायला पाहिजे तिथं मात्र अगोदर जातोय, आणि या गोष्टीचं सर्व अवलोकन केलं. आणि मग हे भक्ती आंदोलन चालू झालं. सर्वांना या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी एकच पर्याय दिला या वारकरी संप्रदायानं, तो म्हणजे हरीचं नाम. एकच दैवत ठेवलं. कोणतं दैवत? विठ्ठल वा पांडुरंग. आणि सांगितलं, काय सांगितलं? अरे आमचा विठ्ठल प्रचंड, न पाहू इतर देवाचे तोंड. संत नामदेव महाराज म्हणतात आम्हाला बाकीच्या देवाचे तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही. आमचा विठ्ठल इतका प्रचंड आहे, आम्हाला बाकीच्या हेंदरी शेंदरी दैवत आणि जे काही तुम्हाला देव म्हणायचे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला देव शोधायची गरज नाही. अशा पद्धतीची भूमिका आणि मांडणी संत नामदेव महाराज. संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज विद्रोही, इतकं विद्रोही साहित्य त्यांचं आजही आपण पाहतो. अरे ज्या देवाचे कटेवरी कर नाही त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही, अशा पद्धतीची भूमिका तुकाराम महाराज घेतात. आणि मग आम्हालाच पूर्ण सोडा सुटलाय का? आम्ही या साधू संतांच्या विचारांचा अवमान करत असलो आणि आम्ही स्वतःला वारकरी म्हणून घेतो. महाराष्ट्र धर्म आम्ही सांगतो, साधू संतांचा महाराष्ट्र म्हणतो. शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या तत्वज्ञानावर चाललेला हा महाराष्ट्र म्हणतो. आणि मग आम्ही कर्मकांडाला फोपावून कसं काय देतो? कुणीतरी एखादा परराज्यातून येतो आणि आम्हाला सांगतो लोटाभर जल सब समस्या का हल. अरे काय ऐकतोय आम्ही? का आम्ही प्रश्न करू शकत नाही? आमच्या साधू संतांचा अपमान, आमच्या महापुरुषांचा अपमान का आम्ही सहन करतो? याचा जर विचार केला तर आम्हाला आजपर्यंत या आमच्या साधू संतांच्या वाङ्मयामध्ये ज्ञान आहे हे कोणी सांगितलंच नाही. आम्हाला पाप पुण्याच्या मागे लावलं आणि आम्ही त्याच्यासोबत वाद केला, आणि म्हणून आमच्या अशा पद्धतीने वाताहत झाली. हे साधू संतांनी जे भक्तीचं आंदोलन ज्या वेळेस उभं केलं, या आंदोलनाचे पायीक झालेले पहिल्यांदा जर कुणी असतील तर आजचा जो विधी झालेला आहे तो आपल्या एका मातेचा, एका भगिनीचा आहे. या जगामध्ये सर्वात शेतीचा पहिला शोध किंवा ज्या ज्या वेळेस या ठिकाणी नवीन शोध लागला त्या त्यावेळेस शोधाची जननी ही आमची माता आहे. मातृसत्ताक असणारा हा आपलं राज्य, आपला देश, आपला प्रांत, याच्यामध्ये या वर्णवर्चस्ववाद्यांची जी मजुरी झाली ती कशी झाली? आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वोत्कृष्ट मातृत्व कोण? जर कुणाला लहानशा मुलाला जरी आपण प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर काय असेल? काय असेल बाबा? आदर्श मातृत्व कोणतं?
आदर्श आई कोणती? आदर्श आई या जगातली या विश्वातली पहिल्यांदा नाव येतं आपल्या अंगावर शहर येतात ती मात्र माझी राजमाता जिजाऊ. का? मला थोडस त्याही गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर होणार नाहीत असं मलाही तुमच्या भावमुद्रेवरून चेहऱ्यावर वाटायला लागलं. अरे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र जर आपण थोडक्यात लक्षात घेतला तर माझा शेतकरी सुरक्षित नव्हता. सर्व जनता खंगलेली पिचलेली, का जगतो हेच कळत नव्हतं. माय बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊंच्या सासरकडचे आणि जिजाऊंच्या माहेरकडचे चाकरी करायची दुसरीकडं आणि भांडण मात्र स्वतःमध्ये करायचे. जिजाऊंचे भाऊ आणि जिजाऊंचे दीर सुद्धा त्यांच्या त्या युद्धामध्ये बळी गेलेले होते. सर्व चित्र माझ्या जिजाऊंनी पाहिलं, हृदय ग्रवलं. साधू संतांचा विचार माझ्या जिजाऊंनी अंगीकारलेला आणि मग विचार केला, अरे ह्या दोन शक्ती जर एकत्र आल्या तर मग मात्र आपण आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकतो. अशा पद्धतीची संकल्पना ज्या मातेच्या हृदयामध्ये म्हणा, मनामध्ये म्हणा, प्रथमतः उत्पन्न झाली आणि म्हणून आज आपण तिला राजमाता जिजाऊ म्हणतो. आणि मला वाटतं आपल्या या मातेच्या अभिवादनाच्या दिवशी, शोक सभेच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली पूर्वक जे आपण काही या ठिकाणी दुःखांकित अंतःकरणाने बसलेलो आहोत, तर या दुःखांकित अंतःकरणामध्ये आपल्याला जिजाऊ समजणं तितकंच क्रमप्राप्त असं मला वाटतं निश्चितपणाने. आणि म्हणून आपण त्याच्यावरती थोडंसं चिंतन करू आणि ती काळाची गरज आहे. जिजाऊंच्या लक्षात आल्या दोन शक्ती जर एकत्र आल्या तर मग मात्र आपण आपलं स्वराज्य निर्माण करू शकतो. आणि म्हणून त्यांनी स्वराज्याची निर्मिती करण्याचं स्वप्न पाहिलं आणि सत्यात उतरवत असताना माझ्या माता भगिनींना सांगणं, ज्यावेळेस बाल शिवाजीला संसार करण्याची वेळ आली त्यावेळेस बाल शिवाजीला जिजाऊंना म्हणावं, अहो राजे, माहित नव्हतं कधी कुठल्याही कुळामध्ये कोण राजा झालेला नव्हता, तरी म्हणायचं जिजाऊंनी, अहो राजे, आपल्या मुलांना आपल्याला काय बनवायचंय ना त्या पद्धतीनं आपण आपल्या मुलांकडे आजपासून पाहायला सुरुवात करा. त्या पद्धतीमध्ये त्या एका विशिष्ट स्टेटसमध्ये त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावरती ते वारंवार तुम्हाला ते टाकावं लागेल. आणि हे शिवचरित्रातून आपल्याला आजच्या या श्रद्धांजली पर्याय शब्द सुमरांनी जे आपण प्रबोधनात्मक व्याख्यान चाललेलं याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी म्हणावं, अहो राजे, तुम्ही जर अशा पद्धतीने चुका करू लागले तर या रयतेचं काय होणार? तुम्हाला रयतेचं राज्य निर्माण करायचंय, तुम्हाला इथल्या माय बहिणीची आबरूला सुरक्षित करायचंय, तुम्हाला इथं असलेल्या शेतकऱ्यांचा राजा व्हायचंय, शेतकऱ्यांचा वाली तुम्हाला व्हायचंय. वारंवार आवाजाऊ करून बोलणाऱ्या जिजाऊ आपल्या छत्रपती शिवरायांना, अरे माझा विषय तो एक आहे की आदर्श पालकत्व. ज्या वेळेस मी घरी जाईल ना त्यावेळेस मोठ्या माणसांची कमी बोलतो पण लहान मुलांची जास्त बोलतो. त्यांना मी विचारतो, बाबा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडतात का? त्यांनी म्हणावं, हो माझ्या मनामध्ये प्रश्न पडतात, पण आम्ही विचारायचे कोणाला? शाळेत जाऊन आम्ही जर शिक्षकांना विचारलं तर शिक्षक आमची हेटाळणी करतात, कुचंबना करतात, आमची खिल्ली उडवतात. एवढ्या मुलांमध्ये आमचा हसू होतं म्हणून आम्ही प्रश्न शाळेत विचारत नाही. आमच्या वडिलांना आईला तर विचारण्याची सोय नाही, कारण ते सारखे आमच्या कर्मकांडामध्ये गुंतून असतात. आमचा हा विधी आला, तो विधी आला, वैभवलक्ष्मीचं पारायण आलं, अथर्वशील, काय असते तुम्हाला, काय आता तुम्हाला सगळं माहिती माझ्यापेक्षा. आणि मग आम्ही प्रश्न विचारायचे कोणाला? मुलांशी आपला संवाद नाही. शिवचरित्रातून आपण कमीत कमी एवढं तरी घेऊन जाऊ, आपल्या मुलांना संवाद साधण्याचा प्रयत्न करा. माझी मुलगी, एकुलती एक माझी मुलगी, पहिल्या दिवशी मी तिला सांगतो, शाळेतून घरी आली, अभ्यासाचं तिला मी कधीच विचारलं नाही, बाळा शाळेमध्ये काय झालं. त्या जॉबला लागली तरी ती मला सांगते, संध्याकाळी फोन करून, पप्पा दिवसभर ऑफिसमध्ये गेल्यानंतर असं झालं. बघा तुम्ही किती मुलं घडतात त्याच्यावरून सुद्धा. आणि ती 8वी होती त्यावेळी तिने समोर लावलं होतं, आई एस टॉपर दीक्षा 2 नंबर, मला माहित नाही कोण आहे.
हा तर तुम्ही म्हणता ना स्वतःच सांगतो, नाही मी आधी केलंय मग सांगतोय. ही गरज निर्माण झाली, जिजाऊंनाही गरज लक्षात आली की जर आपल्या मुलांवरती संस्कार करायचे असतील तर मात्र आपण कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे. संतांचं त्यांनी म्हणजे विचार अंगीकारले आणि तेच संतांचे विचार त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देण्याचा प्रयत्न केला आणि एक राजा घडला छत्रपती शिवाजी महाराज. आणि मी ज्यावेळेस 10वीला 9वी 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत ज्या पालकांची मुलं आहेत ना त्यांच्या पालकांकडे जर थोडं बोललं तर 90% पालक आज माझ्याकडे तक्रार करतात की मुलं बिघडली, मुलं ऐकत नाहीत, मुलं बिघडली. त्यावेळी मी त्या पालकांना माफी मागून बोलत असतो, बाबा मला माफ करा. तुम्ही अगोदर हे सांगा, त्या मुलावर तुम्ही आरोप करताय मुलं बिघडली, तुम्ही मला अगोदर हे सांगा ती मुलं तुम्ही घडवली कधी होती. आणि जर तुम्ही ही मुलं घडवली असती तर मुलं बिघडण्याचं कारणच येत नाही. तुम्ही अगोदर मुलांना घडवा आणि नंतर सांगा मुलं बिघडली. जिजाऊन छत्रपती शिवरायांना घडवलं. अरे घडवत असताना एक सरदाराची पत्नी असणारी माझी जिजाऊ ज्या वेळेस, आता आपण म्हणतो पुणे जिल्ह्यातच आपण बोलतोय, पुणे जिल्हा हा प्रत्येक क्षेत्राचं केंद्रस्थान राहिलेलं आहे. धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सर्व ह्याचा आजपर्यंत पुणे जिल्हा सगळ्यांचं केंद्रस्थान राहिलेलं आहे. या पुण्यामध्ये त्या काळात शिवराज्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्मानंतरच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक अशा पद्धतीची अफवा पसरवली होती की त्या ठिकाणी कुणी रवली होती. तुम्हाला माहितीये आदिलशाहीने किंवा या सगळ्या चांडाळ चौकड्यांनी म्हणून आदिलशाहीच्या मार्फत एक पहार रवली होती. त्या पहाराला फटकं खेटाला केलं होतं आणि अशी एक अंधश्रद्धा पसरवली होती. या पुण्यामध्ये जो कोणी ही जमीन नांगरल, जो कोणी जमिनी वाहतील त्याचा वंशखंडन होईल, त्याचा वंश वाढणार नाही. आणि मग ही गोष्ट माझ्या जिजाऊच्या लक्षात, जिजाऊंनी विचार केला, संतांचे विचार आठवले आणि सांगितले सगळं जप तप कर्म क्रिया नेम धर्म योग याग विधी येणे सिद्धी हे सगळं काही थोतांड कर्मकांड. माझ्या जिजाऊंनी बाल शिवाला बरोबर घेतलं. का बरोबर घेतलं? 4 सैनिकाला सांगितलं असतं ती भूमी नांगरून काढा, त्याला नांगरावं लागली असती का नाही? पण नाही, शिवाला बरोबर घेतला आणि ती भूमी नांगरली, सोन्याचा फाळ लावला, ती भूमी नांगरून काढली आणि सांगितलं बघा काय सुद्धा होत नाही, सगळं थोतांड आहे. पहिला वार या व्यवस्थेवरती जाऊन केला. लक्षात घ्या मित्रांनो, शिवचरित्र मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय. या व्यवस्थेवरती पहिला वार केला, चुळबुळ सुरू झाली. आपण एवढी मोठी अंधश्रद्धा तिथं पसरवलेली असताना अरे या जिजाबाईनं आम्हाला विचारलं सुद्धा नाही त्याच्यावरती काय तोडगा करावा, त्याच्यावरती काय एखादं कुठलं स्तोत्र म्हणावं, कुठला विधी करावा हे न विचारलं तरी डायरेक्ट नांगरून काढली. म्हणजे आपल्या व्यवस्थेला उलथून टाकायला निघालेली ही जिजाऊ. आणि म्हणून हिचं स्वराज्य आपल्याला सफल होऊ द्यायचं नाही. तेव्हापासून चंग बांधलेली काही मंडळी अगदी 1% सुद्धा नसतील, परंतु त्या चंग बांधलेल्या मंडळींना माहिती होतं जर लढायचं असेल तर शस्त्रांवर लढून उपयोग नाही. आणि तेच मंडळी आजपर्यंत आपल्या शस्त्राने कधी लढले नाहीत. ते लढले मेंदून मनाने. तिथं मात्र त्यांनी आपल्याला गाला घालायचा. आणि मग बालशिवाला बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती करत असताना ज्या वेळेस मुघलांच्या काळामध्ये शिवराज्यापूर्वी शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये एखादं सैन्य जर या गावात त्या गावाला निघालं तर माझ्या शेतकऱ्याचं कुठलंही पीक सुरक्षित राहत नव्हतं. माझ्या आई बहिणी जर रस्त्यावर कुठं दिसल्या तर त्यांना घरातून ओढून अगदी हा प्रकार सगळा तुम्हाला माहिती आहे. तुम्ही काय सांगत नाही, मला त्यात काय सांगण्यास स्वारस्य आहे. अशा पद्धतीचं स्वराज्य उभा करत असताना 8 ते 10 वर्षाचा मुलगा छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यातला किती जागरूक होता पहा. एके दिवशी एक मुलगा 8-10 वर्षाचा मुलगा गोफण घेऊन आपल्या शेतामध्ये राखण करायला गेलेला. समोरून 4-5 सैनिक येत आहेत. त्याला दिसलं माझ्या शेतातून शेताच्या बांधून कोण चालेल, पुढे चालेल, पूर्ण मला ते विचारावं लागेल.
कारण हे स्वराज्य माझं स्वराज्य आहे, हे स्वराज्य माझ्यासाठी चाललेलं आहे. इतका विश्वास त्या 8 ते 10 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये असल्यामुळं तो समोर येतो आणि काय सांगतो, खबरदार जर टाच मारून जाल पुढे उडवीन चिंधड्या राई राई एवढ्या त्या सैनिकांना बोलतोय. 8 ते 10 वर्षाचा मुलगा कुठून आली हिंमत त्याच्यामध्ये एवढी? काय होतंय शिवराज्य, काय होती जिजाऊंची संकल्पना, काय प्रत्यक्षात उतरत होती. आणि मग छत्रपती शिवरायांनी त्याला मिठीत घेतलं, कवळीत घेतलं. बाबा रे, तुझ्या छत्रपतीच्या शिवरायांच्या जीवावर किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवून तू जे बोलतो आहेस ना, तो राजा मीच आहे. आणि मग त्या जे मिलन झालं, अरे तो शब्दात नाही वर्णन करू शकत नाही. आपण चला पुढे जाऊया. अशा पद्धतीचं स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण केल्यानंतर राजा झाले, पण राज्याभिषेक नाही झाला. म्हणून बाकीच्या राजांकडून डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्याकडून मान्यता मिळत नव्हती. राजमुद्रा तयार करायची होती आणि म्हणून राज्याभिषेकाची गरज भासली. राज्याभिषेक करण्याचं निश्चित झालं. अरे ज्या लोकांनी सांगितलं हे स्वराज्य निर्माण करायचंय, स्वराज्य निर्माण झालं. राज्याभिषेक करण्याची वेळ आली त्यावेळेस खरा शत्रू कोण आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. कुणी केला विरोध राज्याभिषेकाला? इतका विरोध केला. राज्याभिषेकाला जो विरोध झाला, तो विरोध करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी कुठलाही पुरोहित त्या ठिकाणी येऊन दिला नाही. काशीवरून जाऊन छत्रपती संभाजी महाराज संस्कृत पंडित होते, संस्कृत पंडितांना त्याची मनधरणी केली. सांगितलं तुम्हाला राज्याभिषेक करावा लागतोय. राज्याभिषेक करत असताना किती किती अवमान माझ्या राजाचा केला गेला. आणि राज्याभिषेक ना करण्याचं कारण काय सांगितलं? अरे राज्याभिषेक तू राजा होऊ शकत नाहीस, कारण तू क्षत्रिय नाहीस, तू शूद्र आहेस, म्हणून तू राजा होऊ शकत नाहीस. कसा काय क्षत्रियाचा शूद्र झाला? प्रमाण दिलं. ज्या वेळेच्या परशुरामानं पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली, त्याच वेळेच्या पृथ्वीवरचा क्षत्रिय संपलेला आहे. आताचे चाललेलं कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण शिल्लक आहेत. एक पहिला वर्ण ब्राह्मण आणि दुसरा वर्ण शूद्र. आणि म्हणून तो राजा होऊ शकत नाहीस. मला सांगा, मला एक प्रश्न आहे तुम्हाला. ज्या लोकांनी शिवराज्याभिषेकाला विरोध केला त्यांनी बरोबर केलं का चुकीचं केलं? बोला. बरोबर केलं का चुकीचं केलं? मी म्हणतो बरोबर केलं. कारण त्यांनी सांगितलं आम्हाला तुमच्या राज्याभिषेकाला विरोध करायचा नाहीच आहे, परंतु माझा धर्म असं सांगतोय, माझे धर्मग्रंथ असे सांगतात की तुम्ही राजा होऊ शकत नाही कारण तुम्ही शूद्र आहात. मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, जो महाराष्ट्र धर्म तुमच्या आमच्यामध्ये रुजवला, त्या शिवाजी महाराजांचं बरोबर होतं का चुकीचं? काय होतं? त्यांनी तर सर्वसामान्य रयतेसाठी केलं. मग जर त्यांनी केलं त्यांच्या धर्मानुसार जर बरोबर असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं त्यांच्या महाराष्ट्र धर्मानुसारही जर बरोबर असेल, तर मग माझा धर्म कोणता? कोणत्या बाजूने मी राहिलं पाहिजे? माझा धर्म कोणता? छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करून राज्याभिषेक झाला. त्या वयामध्ये मुंज करणं, सुवर्ण तुला करणं, अवमान छत्रपतींचा करून जो खजिना लुटला, ते सर्व प्रकार पाहून एवढा कणखर असणाऱ्या जिजाबाई माझ्या खाचल्या. 6 जून 1674 पहिला राज्याभिषेक झाला. 6 जून 1674 राज्याभिषेकाची परिस्थिती पाहून माझ्या जिजाऊंना त्याग केला. बरोबर 12 दिवसानंतर 17 जून 1674 माझ्या जिजाऊंचं निधन झालं. एवढं करूनही जसं मगाशी मी तुम्हाला बोलून गेलो, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांनी त्यांना सन्मानाने जागण्याच्या बदल्यामध्ये स्वतःची जलसमाधी घेतली, तरीही व्यवस्थेने त्यांना स्वीकारलं नाहीच. आणि एवढा राज्याभिषेक करून, एवढं सगळं धनद्रव्य खर्चून, एवढा अवमान सहन करून सुद्धा या व्यवस्थेने तो राज्याभिषेक मान्य केला नाही. आणि जर केलाच असता तर 24 सप्टेंबर
1674 जो दुसरा राज्याभिषेक झाला शाक्त पद्धतीनं, तो राज्याभिषेक करण्याची जरुरी भासली असती का? ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन ऐका. जर काही प्रश्न असेल, कोणाची शंका असेल, प्रबोधन झालं तर आपण निवांत बसून चर्चा करू. जर हा राज्याभिषेक मान्य झाला असता पहिला, तर दुसरा राज्याभिषेक करण्याची जरुरी भासली नसती. शाक्त पद्धतीने केलेला राज्याभिषेक म्हणजे काय? अवैदिक, पुरोहिताशिवाय, कुठल्याही भटाब्राह्मणाशिवाय केलेला तो राज्याभिषेक, तो शाक्त पद्धतीने केलेला राज्याभिषेक. आणि या सगळ्या गोष्टींचा इतिहास वाचून शोधून काढला माझ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी. 1869 साली जाऊन समाधी शोधली, आंबेडकरने समाधी शोधली. पहिली शिवजयंती 10 दिवसाची चालू केली. 900 ओळींचा पोवाडा लिहिला आणि या सर्व बहुजन समाजाचं संत आणि महापुरुषांचे विचार अंगीकारले, चिंतन मनन केलं, सर्व त्याग केला आणि सांगितलं आपल्या गुलामगिरीचं जे कारण आहे ना, ते या धर्मग्रंथातच आहे. धर्मग्रंथाची चिरफाड केली आणि सार्वजनिक सत्य धर्म या सर्व बहुजन समाजाला दिला. ज्या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या व्यवस्थेनं अवमान केला, राज्याभिषेक नाकारला म्हणून दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने केला. 24 सप्टेंबर 1674 आणि बरोबर 200 वर्षानंतर त्याच राज्याभिषेकाचं औचित्य साधून माझ्या क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना बरोबर 200 वर्षानंतर 24 सप्टेंबर 1874 साली केली. आणि हा सत्यशोधक समाजाचा जो काही विधी आहे, तो विधी करायला सुरुवात केली. ज्या पद्धतीने शाक्त पद्धतीने राज्याभिषेक झाला, त्या पद्धतीने आजपर्यंत आपल्यामध्ये जेवढे काही धार्मिक विधी करायचे आहेत, ते सर्व विधी माझ्या तात्यासाहेब क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं तुम्ही त्यांच्याशिवाय करू शकता. आणि मग सार्वजनिक सत्य धर्म स्थापन करून सत्यशोधक समाजाचं सार्वजनिक धर्म पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकातून सर्व विधी कशा पद्धतीने करायची याची मांडणी माझ्या तात्यासाहेब महात्मा फुलेंनी करून दिली. आता हा विधी करत असताना सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना, या सर्व गोष्टींना छेद देत असताना, व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रहार करत असताना एकच संकल्पना मांडली, अरे न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, भांडू नये. न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, भांडू नये. धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. हीच संकल्पना माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी मांडली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ. महात्मा फुले सांगतात, सर्व साक्षी जगतपत्ती, नकोच कोणाची मध्यस्थी. अरे ब्राह्मणांचे ते नाही बा प्रयोजन, द्यावे हाकलून ज्योती म्हणे. ही महात्मा फुलेंची मांडणी आहे. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची मांडणी आहे, शिखा सूत्रांचा तोडी तू संबंध, मग तुझं बाध नाही नाही. ज्या संत महापुरुष, संत आणि महापुरुषांची जी विचारधारा आहे, ती एकाच प्रकारची, एका तत्व प्रणालीवरती कशी अवलंबून आहे, आपण कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आज या ठिकाणी निर्माण झाली आहे. या व्यवस्थेवर लढत असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवरती मारेकरी पाठवले. व्यवस्थेनं मारेकरी पाठवल्यानंतर त्या मारेकरी ज्यावेळेस वाड्यामध्ये जातात, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं अनाथ मुलांचं संगोपन करण्याचं काम चालू असतं. खूप महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. त्या ठिकाणी जातात, झटापट होते आणि त्या धोंडेबा नामदेव कुंभार आणि रोडे नावाचा रामोशी समाजाचा एक माणूस आणि धोंडेबा नामदेव कुंभार
त्या दोघांच्या झाडापट्टीमध्ये त्यांच्या लक्षात येतं की अरे हा तर एक महात्मा आहे, हा तर माझ्या समाजासाठी आमच्या बहुजनांच्या उद्धारासाठी अव्याहतपणे कार्य करणारा हा तात्यासाहेब महात्मा आहे, याला मी मारण्याचं पाप आज करत होतो. त्यांचे हृदय द्रवलं. संत महापुरुषांच्या विचारांच्या मध्ये ज्या वेळेचा खाता जे खळांची व्यंकटी सांगतो सत्कार मिरती वाढवा अशा पद्धतीची मांडणी माझ्या माऊली विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केली. त्याच पद्धतीनं माझ्या या क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योतींवरती आलेल्या मारेकऱ्यांचं हृदय द्रवलं आणि सांगितलं की बाबा रे, तुम्हाला जर मारायचं असेल तर आम्हाला खुशाल मारा, पण आम्हाला मारून मिळालेल्या पैशातून तुम्ही फक्त एक काम करा की तुमच्या मुलांना शिकवा, म्हणजे त्यांच्यावर तुमच्यासारखी कुणाच्या तरी हत्येची सुपारी घेण्याची वेळ येणार नाही. त्या दोघांनाही राग आला. दोघांनी निश्चय केला, अरे ज्या वर्णव्यवस्थावाद्यांनी, मनोवाद्यांनी, ब्राह्मणवाद्यांनी तुमची हत्या करण्याची सुपारी आम्हाला दिली, आजपासून आम्ही पाहतो तुम्हाला कोण मारतंय. आणि निघाले दोघेही, ज्यांनी सुपारी दिली त्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही. मग प्रसंग लक्षात घ्या, ज्यांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिली त्यांना आम्ही आज संपवल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्या दोघांनी घेतली. त्यावेळेस माझ्या सावित्री माई आणि तात्यासाहेबांनी हाताला धरला आणि सांगितलं, बाबांनो, तुम्ही जर अशा पद्धतीनं कृत्य केलं तर त्यांच्यातून आपल्यात काय फरक आहे? ही लढाई शस्त्रांची लढाई नाही, ही लढाई विचारांची लढाई आहे. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की याचा सूड घ्यायचा आहे, याचा बदला घ्यायचा आहे, तर तुम्ही फक्त एकच काम करा आणि ते शब्द तुम्ही घरी घेऊन जा. तुम्ही फक्त एकच काम करा, तुम्ही फक्त त्यांचं ऐकू नका. काय करा? त्यांनी म्हणलं ना, तुम्हाला शनी आहे, तुम्हाला मंगळ आहे, तुमचं लग्न जमत नाही, हा मुहूर्त निघत नाही, तुम्ही मुहूर्त पाहिजे, त्यांचं फक्त तुम्ही ऐकूच नका. हाच त्यांचा घेतलेला सूड असेल, हाच त्यांच्यावर घेतलेला बदला असेल. कुठल्या पटीतले विचार आहेत हे संत आणि महापुरुषच फक्त आपल्याला असे विचार देऊ शकतात. आणि असे विचार असतात म्हणूनच आपण त्यांना संत आणि महापुरुष म्हणत असतो. सत्यशोधक समाजाची स्थापना करून जे सत्यशोधकांचं काम या अव्याहतपणे चालू केलं, हे जे काम चालू करत असताना या व्यवस्थेनं अजूनही त्यांना सोडलेलं नसतं. आजचा हा दशपिंडी दान हा जो काही विधी आहे, तो विधी करते आमचे मार्गदर्शक, आम्ही त्यांना तात्या म्हणतो, भीमराव कोथिंबिरे लोक तात्या यांनी हा संपन्न केलेला आहे. काकस्पर्शच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर मला वाटतं आमच्या तात्यांनीच असं श्रीगोंद्यामध्ये एक प्रयत्न केलेला आहे, प्रयोग केलेला आहे. कदाचित तुम्हाला हे वेगळं वाटेल, माफी मागून बोलतो. आमच्या तात्यांनी म्हणजे भीमराव कोथिंबिरे एक प्रयोग केला श्रीगोंद्यामध्ये, जिवंत माणसाचा तशक्रिय विधी केला. काय केलं काका? माणूस जिवंत असताना तशक्रिय विधी केला. पेपर आउट आहे सगळं, तुम्हाला पेपरची कात्रण आमच्याकडे आहे. त्या दिवशी पण तो कावळा त्या पिंडाला शिवला जिवंत माणसाच्या दशक्रिय विधीला. पण जर हे शास्त्र असतं ना, शास्त्र म्हणजे काय असतं माहिती का, जे कुठेही जाऊ ते बदलत नसतं आणि आपल्याला त्याची उकल साधता येते. उकल म्हणजे कशी, आपल्याला जर एखादी वजाबाकी आपण केलेली चूक आहे का बरोबर आहे जर शोधायचं असलं, आपण काय करतो, आलेल्या उत्तराची पुन्हा बेरीज करून पाहतो ना. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? लक्षात येत आहे का? एखादा भागाकार चुकीचा आहे का बरोबर आहे जर पाहिजे असलं, आपण काय करतो, आलेल्या उत्तराची आणि त्याची पुन्हा गुणाकार करून पाहतो, हा बरोबर आहे का? बरोबर आहे. मग हे जर शास्त्र असेल तर मग ज्या वेळेस आम्ही जिवंत माणसाचा दशक्रिय विधी करतो त्यावेळेस जर काकस्पर्श होत असेल तर मग आता याच्यामध्ये किती तथ्य मी या व्यासपीठावर तुम्हाला नाही सांगू शकत डायरेक्टली, मग तुम्ही काय हुशार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. किती वेळ उठून घ्यायचं का? चालून दे थोडा एखादं उदाहरण. आता झालंय कसं, होईल काय हरकत नाही, 10 वाजेचा वेळ असतो.
आपल्या लक्षात येत आहे की आता ही जी काही गोष्ट आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय की मंगल शिवराम मेत्रे, माहेरचं नाव आहे शुभांगीताई, सासरचं नाव आहे, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमधून ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत, त्यांनी आपल्या मुलाला असं घडवलं की आज त्यांचा मुलगा अजिंक्य देवीदास बनकर हा भारतीय वन खात्यामध्ये म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये झारखंडमध्ये एक क्लास 1 अधिकारी म्हणून ज्यांची आज नियुक्ती आहे, त्या ठिकाणी ते चोख पद्धतीने आपली सेवा देत आहे. त्याचबरोबर अजिंक्य सरांची पत्नी अमिता अजिंक्य बनकर या MPSCच्या थ्रू असिस्टंट कमिशनरची त्यांची नियुक्ती आता थोड्या दिवसामध्ये होईल. आता त्यांनी MPSCची परीक्षा क्रॅक केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा भाऊ असे प्रगतशील शेतकरी सुरेश शिवराम मेत्रे, असं हे सुसंस्कृत असणारं हे घराणं आणि म्हणून सत्यशोधक पद्धतीनं कुठलाही विधी करायला त्याला खरं सांगू का स्वतःच्या डोक्यावरती किंवा स्वतःच्या शरीरावरती स्वतःच डोकं लागतं आणि त्या डोक्यामध्ये स्वतःचाच मेंदू लागतो. त्या ठिकाणी विवेक जागृत असावा लागतो. त्याच वेळेस आपण ह्या गोष्टी आपण करू शकतो. नाहीतर मग होतं कसं, पण एकदा काय झालं, माझ्या मित्राने प्रयोग केला. एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो. माझ्या मित्राने छोटासा एक प्रयोग केला. जाहिरात, एक पेपरला जाहिरात दिली. कर्मकांड कसं भोगवतं बघा, लक्षात घ्या. पेपरला एक जाहिरात दिली की जर तुम्हाला मनशांती लाभत नसेल तर माझ्याकडे तोडगा आहे, 100% इलाज. जर इलाज झाला नाही, जर फरक पडला नाही तर तुम्हाला 100% मनी बॅक गॅरंटी. एक माझी चांगल्या घरातली खूप पैसा पाणी असणारी एक माझी महिला, तिच्या हातामध्ये ती जाहिरात पडली. तिने फोन केला, माझ्या घरामध्ये सर्व काही आहे, पैसे पाणी भरपूर आहे, मुलं आहेत, मुली आहेत, सगळं काही मला भरपूर आहे, परंतु मला मनशांती कसलीच नाही. माझ्या घरामध्ये फॉर्च्युनर सारख्या गाड्या आहेत, पैसा म्हणेल तेवढा आहे, परंतु मला शांती मिळत नाही. तो म्हणला, ताई तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी फोन केलेला आहे, तुम्हाला शांती 100% मिळणार, आणि जर नाहीच मिळाली तर तुम्हाला माझी मनी बॅक गॅरंटी आहे. यासाठी तुम्हाला 21,000 रुपये माझ्या अकाउंटला ताबडतोब टाकावे लागतील. अर्थातच 21,000 रुपये त्या माझ्या माता भगिनीनं त्या माझ्या मित्राच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. माता भगिनी ऐकताय ना, लक्ष देऊन ऐका. माझ्या मित्राच्या अकाउंटला 21,000 रुपये ट्रान्सफर केले. त्यानं फोन केला आणि सांगितलं, उद्या सकाळी 5:17 तुम्ही नाहून धुवून तयार राहायचंय. मी जे काय अधिष्ठान करणार आहे ते माझं सगळं ऑनलाईन करणार आहे, कारण आत्ताचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. ऑनलाईन मी माझं अधिष्ठान मांडणार आहे. तुम्ही तिकडे नाहून धुवून तुमच्या घरीच अधिष्ठान मांडायचंय. 5:17 तुम्ही बरोबर नाहून धुवून तयार राहायचंय. त्या बहादरानं सकाळी 5:15 बरोबर त्या महिलेला फोन केला. विचारलं, ताई तुम्ही तयार आहात का? ताई म्हणले, हो मी तयार आहे. तो म्हणला, मी अधिष्ठान इकडे मांडलेला आहे, तुमचा पूजाविधी सर्व काय मी तर विधी संपूर्ण केलेला आहे. सर्व देवांचं 33 कोटी देवांचं मी आवाहन केलेलं आहे. तुम्हाला 100% तुमच्या मनामध्ये जी काही शांती मिळणार आहे ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तुमच्या शांती लाभणार आहे. महिला भगिनी तुमच्यासाठी आहे, तुम्ही शांत दिसता नाही का? त्यांनी सांगितलं, मी अधिष्ठान मांडलंय, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. पथ्य काय पाळावं लागेल? 21,000 रुपये अगोदर गेलेले होते अकाउंटला. पथ्य सांगितलं, हे अधिष्ठान माझं 3 दिवस चालणार आहे. 3 दिवसासाठी तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. ते पथ्य आहे, तुम्ही फक्त मौन पाळायचं. काय पाळायचं का? मौन पाळायचं. तुम्ही 3 दिवसाचं मौन हे तुमच्यासाठी पथ्य आहे. तुम्ही जर हे पथ्य पाळलं नाही तर मी किती मोठं अधिष्ठान करू द्या, त्या अधिष्ठानाचा काही एक उपयोग होणार नाही. त्या आता महिलेने विचार केला, त्या ताईने विचार केला, अरे मी 21,000 रुपये दिलेत, मला फरक तर पाहिजे, म्हणून शांती तर पाहिजे, म्हणून ती म्हणली 3 दिवस मौन पाळायला काय फरक पडतोय? 3ऱ्या दिवशी संध्याकाळी त्या बहादरानं फोन केला. म्हणला, ताई किती फरक पडला? ताईने उत्तर दिलं, अहो महाराज 99% फरक पडलाय. त्या मित्रानं सांगितलं, बाय ताई ऐका, एक वेळ तुमचं औषध घ्यायचं चुकलं तरी चालतं, पण काय पथ्य चुकवून चालत नाही. तुमचं जे पथ्य आहे ते पाळण्यात जर तुम्ही कसर झाली तर मग मात्र मी पुढची गॅरंटी घेणार नाही. त्या महिलेला शांती लाभली, मनशांती लाभली, फक्त तिचं पथ्य काय होतं? मग आता अशांती कुठून निर्माण होत होती?
आणि तीच गोष्ट जर माझ्या या काकाने जाऊन सांगितलं असतं, बाई तू माझ्या मुलीसारखी आहे, तू फक्त 3 दिवस 8 दिवस तू फक्त बोलू नको, मौन पाळ, काका तिने ऐकलं असतं? बोला ना तुम्ही, ऐकलं असतं का? कधीच ऐकलं नसतं. आणि याला तर म्हणायचं, तुमच्यावर जो अटॅक होतो ना तो आपल्या ब्रेनवरती होतो, आपल्या मनावरती होतो. आणि म्हणून माझ्या माऊलींनी सांगितलंय, योग याग विधी येणे नये सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. आणि याचं उत्तर माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी दिले, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. काय? अरे या जप तप कर्मकांडाने तुम्हाला सिद्धी मिळत नाही. प्रश्न सांगितलाय माझ्या माऊलींनी, उत्तर दिले माझ्या जगद्गुरूंनी, अरे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे एक ज्याला कळाले का नाही तो ह्या कर्मकांडामध्ये कधी कधी पडत नाही. माझ्या साधू संतांचे विचार, संत महात्म्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत. आणि आज आपल्याला माहिती आहे, आपल्या धर्मामध्ये घुसखोरी करून कोणी काहीही सांगायला लागलं. एक तर असा हरिभक्त परायण म्हणण्याची त्यांना लाज वाटते. मी त्याचा एक शब्द आहे बघा, मी एक पुस्तक लिहिले, पुस्तकाची प्रस्तावनेमध्ये मी लिहिले, हल्लीच्या भटांचे पट्टशिष्य. 99% महाराज जे प्रबोधनकार म्हणतात ना स्वतःला, त्या हल्लीच्या भटांचे पट्टशिष्य असल्यासारखे काम करतात. आणि त्यांनी म्हणायचं, मी जाहीरपणे बोलतात नव्हते, तुमच्या घरातलं कुत्र सुद्धा लांड नसलं पाहिजे. याचा अर्थ काय? आणि आपण खुशाल ऐकतो. त्या विषयावर माझं इथं बोलायचं कारण नाही, परंतु बोलल्याशिवाय राहत नाही. आजच्या या श्रद्धांजली पर जे काही 2 शब्द, काही विचार, काही प्रबोधनात्मक विचार मांडण्याची जी संधी मला तुमच्या माध्यमातून मिळाली, त्या संधीचा आपण कुठेतरी उपयोग करून घ्या. मला माहिती आहे मी सांगेल ते तुम्ही नाही ऐकणार, आणि नाही पण ऐकलं पण नाही पाहिजे. आपला विवेक जागृत केला पाहिजे, आपले विचार प्रगल्भ केले पाहिजे, पटलं तरच घेतलं पाहिजे. आणि विवेक जागृत करून आपण ह्याचा विचार जरूर केला पाहिजे. मला माहिती आहे तुम्ही बदलणार नाहीत, पण विचार मात्र जरूर करा. आणि या मंगल तथा शुभांगीताईंना त्यांच्या या दशपिंडीच्या निमित्तानं श्रद्धांजलीपूर्वक शोकसभेमध्ये मी माझ्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या सत्यशोधक समाज संघाच्या वतीनं त्या माझ्या माता माऊलीला आपणा सर्वांच्या दुःखांकित उपस्थितांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि माझं बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आणखीन कधी जर वेळ आला तर याचं आणखी आपण विस्तृतपणे विवेचन करू. आजचा प्रसंग हा संवेदनशील आहे, दुःखांकित आहे, तरीही मी प्रबोधनात्मक विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे विचार मी असं म्हणणार नाही की विचार माझे चुकले असतील तर माफ करा, तो विचारण्याचा विषय नसतो माझ्याकडे. हे विचारच आहेत. जर एखाद्याला नसतील आवडलेले तर तुम्ही तुमचे वाचन वाढवा, विचार प्रगल्भ करा. हे विचार मी जे काही बोललो त्याला मी 100% जबाबदार आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. यानंतर उपस्थितांचे श्रद्धांजलीपर काही उपस्थित मान्यवर आलेले आहेत, त्यांनी श्रद्धांजलीपर थोडक्यात आपली श्रद्धांजली अर्पण करतील. आपण शांत चित्ताने थोडा वेळ बसून घ्यावं, त्यानंतर पसायदान होईल. जय जिजाऊ, जय शिवराय, जय